श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते। तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ते म्हणजे धनत्रयोदशीच्या दिवशी आपल्याला एके ठिकाणी फक्त धने जे आहेत तर ते ठेवायचे आहेत, ज्यामुळे आपल्या घरामध्ये धनधान्यामध्ये वाढ होईल, त्याचप्रमाणे आपल्या घरामध्ये सुख समृद्धी येईल। धनत्रयोदशीच्या दिवशी आपण माता लक्ष्मी त्याचप्रमाणे गणपती बाप्पा आणि धन्वंतरीचे पूजन जे आहे तर ते करत असतो। आता यंदा म्हणजे 2024 मध्ये धनत्रयोदशी जी आहे तर ती 29 ऑक्टोबरला आहे। तर आपल्याला या दिवशी धन्याचा उपाय करायचा आहे। जर आपण धनत्रयोदशीला काही उपाय केले तर आपल्या ज्या आर्थिक समस्या आहेत तर त्या नष्ट होत असतात। वर्षभर आपल्याला कशाचीही कमी राहत नाही। आपला जर उद्योगधंदा असेल, व्यवसाय असेल आणि त्यामध्ये मनासारखा फायदा होत नसेल तरी सुद्धा हा जो उपाय आहे तर तो अतिशय प्रभावी उपाय आहे। घरामध्ये माता लक्ष्मी स्थिर होण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे। आता धनत्रयोदशी मंगळवारी 29 ऑक्टोबरला आहे आणि धनत्रयोदशीच्या पूजेचा शुभ मुहूर्त आहे संध्याकाळी 6:31 पासून ते रात्री 8:31 पर्यंत। तर या वेळेमध्येच आपल्याला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे। काय करायचं आहे, यासाठी आपल्याला धने जे आहेत तर ते लागणार आहेत। धनत्रयोदशीची आपल्याला पूजा करून घ्यायची आहे आणि यानंतर आपल्याला हा उपाय करायचा आहे। जी व्यक्ती कमावणारी आहे तर त्या व्यक्तीचे प्रश्न संपवण्यासाठी खास करून हा उपाय केला जातो। त्या व्यक्तीला पैसे कमावण्याचे वेगवेगळे मार्ग मिळावेत तर यासाठी सुद्धा आपण हा उपाय करू शकतो। यासाठी आपल्याला नवीन धने घ्यायचे आहेत। आपल्या घरामध्ये कितीही धने असू द्या, परंतु नवीनच धने आपल्याला घेऊन यायचं आहे। धनत्रयोदशीच्या दिवशीच आपल्याला हे धने खरेदी करायचे आहेत। धनत्रयोदशीला आपण सोने, चांदी, भांडी या गोष्टी खरेदी करत असतो, त्याचप्रमाणे आपल्याला धने सुद्धा खरेदी करायचे आहेत। यानंतर आपल्याला एक ताट घ्यायचं आहे। त्यामध्ये हळदी कुंकू, तांदूळ, फुले, धने आणि गोड पदार्थ किंवा साखर घ्यायची आहे। सर्वप्रथम जी व्यक्ती कमावणारे आहे तर त्या व्यक्तीचं औक्षण करायचं आहे। थोडेसे कुंकू ओले करून त्यांना लावायचं आहे। त्यावरती थोडेसे तांदूळ चिकटवायचे आहेत। त्यानंतर डोक्यावर थोडे तांदूळ टाकायचे आहेत। औक्षण करताना त्या व्यक्तीच्या डोक्यावर टोपी असावी आणि जर आपल्या घरातील महिला कमवती असेल तर तिने सुद्धा डोक्यावरती पदर घ्यायचा आहे आणि या व्यक्तीला आपल्याला ओवाळायचं आहे। तर असं साध्या पद्धतीने आपल्याला औक्षण करायचं आहे। यानंतर आपण जे नवीन धने आणलेले आहेत त्यातले फक्त मुठभर धने घ्यायचे आहेत आणि 7 वेळेला उजवीकडून डावीकडे घड्याळाचा काटा ज्या दिशेमध्ये फिरतो त्याप्रमाणे ही मूठ जी आहे तर ती फिरवून घ्यायची आहे आणि हे करताना ओम महालक्ष्मे नमः, ओम महालक्ष्मे नमः तर हे आपल्याला 7 वेळेला म्हणायचं आहे। हे धने त्या व्यक्तीवरून आपल्याला फिरवून झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, एक वाटी घ्यायची आहे। त्यामध्ये हे धने जे आहेत तर ते ठेवायचे आहेत आणि आपण जी धनत्रयोदशीची पूजा मांडलेली आहे तर त्या पूजेमध्ये आपल्याला ही वाटी ठेवायची आहे। आता बघा, आपल्याला जेव्हा ह्या वस्तू म्हणजे हे जे धने आहेत तर ते आपल्याला त्या व्यक्तीवर ओवाळून घ्यायचे आहेत, त्या अगोदर आपल्याला धनत्रयोदशीची पूजा करून घ्यायची आहे। तर त्या पूजेमध्ये ही वाटी मांडल्यानंतर यातील आपल्याला 7 धने जे आहेत तर ते काढायचे आहेत। यानंतर आपल्याला काय करायचं आहे, 2 लवंगा घ्यायच्या आहेत। लवंगा ह्या फूल असलेल्या असाव्यात आणि 7 धने आणि 2 लवंगा ह्या आपल्याला आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायच्या आहेत। 108 वेळेला माता लक्ष्मीचा जो मंत्र येतो तर तो मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे। 108 वेळेला जर मंत्र म्हणणे शक्य नसेल तर किमान 11 वेळेला म्हणा, परंतु जर जास्त रिझल्ट चांगला हवा असेल तर 108 वेळेला माता लक्ष्मीचा मंत्र म्हणायचा आहे। माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे की माझ्या घरामध्ये सदैव तुझे वास्तव्य राहू दे, तुझा आशीर्वाद कायम राहू दे, अशी प्रार्थना करून एक लाल कापड घ्यायचं आहे आणि या कापडामध्ये आपल्याला हे धने आणि लवंगा ज्या आहेत तर त्या बांधायच्या आहेत आणि बांधल्यानंतर आपल्याला ही जी पुरचुंडी आहे तर ती माता लक्ष्मीच्या चरणाजवळ आपल्याला थोडा वेळ ठेवायची आहे आणि रात्री 12 पर्यंत कधीही ती जी पुरचुंडी आहे तर ती उचलून आपल्याला आपल्या तिजोरीमध्ये ठेवायची आहे। तर अशा प्रकारे तुम्ही हा धन्याचा उपाय करू शकता। त्याच प्रकारे दुसरा एक उपाय आहे। यासाठी काय करायचं आहे तर तुम्हाला काय करायचं आहे, हे जे धने आपण धनत्रयोदशीच्या पूजेमध्ये मांडलेले आहेत तर यातील काही धने जे आहेत तर ते तुम्हाला घ्यायचे आहेत। मग तुम्ही 7 घ्या, 11 घ्या किंवा अगदी तुम्ही 2 धने जरी घेतलेत तरी सुद्धा चालतील आणि एका लाल कागदामध्ये याची पुडी बांधायची आहे आणि हे धने आपल्याला आपल्या पर्समध्ये किंवा पॉकेटमध्ये ठेवायचे आहेत। तुम्ही हे धने तिजोरीमध्ये ठेवू शकता, पर्समध्ये ठेवू शकता, पॉकेटमध्ये ठेवू शकता, ज्या ठिकाणी तुम्ही पैसे ठेवता किंवा व्यवसायाची जी जागा आहे त्या ठिकाणी, ज्या ठिकाणी तुमचा पैशाचा गल्ला आहे तर त्यामध्ये सुद्धा ठेवू शकता।
कारण धने जे आहेत तर त्याला आपण आपलं धन मानत असतो आणि धनत्रयोदशीच्या दिवशी धन्याची पूजा करण्याला आणि धन्याचे उपाय करण्याला अत्यंत महत्त्व आहे। आता घरातील जी कर्ती व्यक्ती आहे तिला जर या गोष्टी पटत नसतील तर तुम्ही हे धने धनत्रयोदशीच्या पूजेमध्ये मांडा। त्या ठिकाणी त्या धन्यांना तुम्ही हळदी कुंकू अक्षता फूल अर्पण करून त्या धन्यांची पूजा करा आणि यानंतर हे धने अशा प्रकारे लाल कपड्यामध्ये बांधून तुम्ही या ठिकाणी ठेवू शकता। त्याच प्रकारे यातील काही धने जे आहेत तर ते दुसऱ्या दिवशी तुम्ही तुळशीला अर्पण करू शकता। 5 धने घ्यायचे आहेत, तुळशीची पूजा करून तुळशी मातेला ते अर्पण करायचे आहेत। त्याचप्रमाणे आपल्याला अजून एक उपाय करायचा आहे, तो म्हणजे उरलेले जे धने आहेत, आपण जे मुठभर धने घेतलेले आहेत त्यातील आपण 7 धने एका उपायासाठी वापरले, 5 धने तुळशीला अर्पण केले आणि उरलेले जे धने आहेत तर एका पिवळ्या कपड्यामध्ये बांधून आपल्याला ती पिवळी पोटली जी आहे तर ती तयार करून घ्यायची आहे आणि हे धने जे आहेत तर ते आपल्याला त्या पिवळ्या कपड्यामध्ये बांधल्यानंतर माता लक्ष्मी समोर ठेवून त्या पोटलीला हळदी कुंकू अक्षता फूल अर्पण करायचं आहे, धूपदीपाने ओवाळायचं आहे आणि आपला जो मुख्य दरवाजा आहे तर त्या मुख्य दरवाजाच्या आतील बाजूला वरच्या साईडला ही पोटली जी आहे तर ती अडकवायची आहे आणि ही पोटली अडकवण्यापूर्वी आपल्याला ती उजव्या हातामध्ये घेऊन ओम महालक्ष्मी नमः ओम महालक्ष्मी नमः तर हा मंत्र 108 वेळेला म्हणायचा आहे आणि आपल्याला वर्षभर काहीही कमी पडू नये, माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळावा, तिची कृपा प्राप्त व्हावी म्हणून आपल्याला लक्ष्मीला प्रार्थना सुद्धा करायची आहे। तुम्ही जर मागच्या वर्षी हा उपाय केला असेल तर अगोदर जी अडकवलेली पोटली आहे तर ती आपल्याला काढायची आहे, नवीन पोटली अडकवायची आहे आणि अगोदरची पोटली जी आहे तर त्यातील धने तुम्ही विसर्जित करू शकता किंवा एखाद्या झाडाखाली मातीमध्ये टाका, जेणेकरून ते उगवतील आणि त्याची कोथिंबीर जी आहे तर ती सुद्धा तयार होईल। तर अशा प्रकारे जो धन्याचा उपाय आहे आपण धनत्रयोदशीच्या दिवशी नक्कीच करू शकतो। त्याचप्रमाणे धनत्रयोदशीच्या दिवशी काही चुका ज्या आहेत तर त्या अजिबात करू नयेत, जसं की संध्याकाळी घराला कुलूप लावून बाहेर जाऊ नये। अनेक लोक धनत्रयोदशीला खरेदीसाठी आपले घर बंद करून जातात, परंतु असे न करता एकतरी आपल्या कुटुंबातील सदस्य हा घरी असावा। त्याचप्रमाणे या दिवशी चामड्याच्या वस्तूंचा वापर करू नये, घरामध्ये कलह किरकिर या गोष्टी करू नयेत, कारण यामुळे आपल्या घरातलं जे वातावरण आहे तर ते नकारात्मक होत असते। त्याचप्रमाणे याच दिवशी आपण यमदीपदान करत असतो। यमदीपदान केल्यावर म्हणजे आपण जो दिवा लावतो तर तो लावल्यानंतर घरात जेव्हा आपण जातो तर तेव्हा मागे वळून पाहू नये। त्याचप्रमाणे या दिवशी कोणासोबतही आर्थिक व्यवहार करू नयेत, कोणालाही पैसे देऊ नयेत, आपले दागिने सोन्याचे जे आहेत तर ते देऊ नयेत। या दिवशी कोणालाही धने तांदूळ साखर केरसुणी या गोष्टी देऊ नयेत। त्याचप्रमाणे माता लक्ष्मी आणि भगवान धन्वंतरीच्या चरणी धने आवर्जून अर्पण करावेत। या दिवशी बऱ्याच गोष्टींची आपण खरेदी करत असतो, परंतु लोखंडापासून बनलेल्या वस्तू ज्या आहेत तर त्या खरेदी करू नयेत, कारण लोह हा शनीचा कारक आहे म्हणून लोखंडी वस्तू खरेदी करू नयेत। बरेच लोक या दिवशी स्टीलची भांडी खरेदी करतात, परंतु यावर सुद्धा राहूचा प्रभाव जास्त असतो, त्यामुळे तुम्हाला स्टील काचेच्या त्याचप्रमाणे प्लास्टिकच्या वस्तू खरेदी करणे सुद्धा टाळायचे आहे। तर अशा काही चुका आहेत ज्या आपल्याला धनत्रयोदशीच्या दिवशी अजिबात करायच्या नाहीत।